सर्वसामान्यांचा बुलंद आवाज आणि हक्काचे व्यासपीठ उदय वार्ता न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। आणि राणी सचिन भोरे यांची मिरज पंचायत समिती सभापतीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक माजी राज्य आदर्श सरपंच माननीय श्री तानाजी अप्पा पाटील सलगरे गावच्या लोकनियुक्त सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी सभापती पंचायत समिती मिरज जयश्रीताई तानाजीराव पाटील, तसेच सर्व सदस्य कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। हरित महाराष्ट्र समृद्ध भविष्य ग्रामपंचायत सलगरे व सामाजिक वनीकरण विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने हरित महाराष्ट्र 300 कोटी वृक्ष लागवड अभियान अंतर्गत सलगरे इथं उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले। झाड म्हणजे जीवनाचा श्वास, झाड म्हणजे निसर्गाचा विश्वास। आज लावलेले एक रोपटे उद्या घडवेल हिरवे भविष्य खास। आज लावलेले प्रत्येक रोपटे हे उद्याच्या पिढीसाठी शुद्ध हवा, हिरवेगार पर्यावरण आणि समृद्ध जीवनाची अमूल्य भेट आहे। वृक्ष लावणं ही केवळ एक कृती नसून निसर्गाप्रती आपली जबाबदारी आणि भावी पिढीप्रती आपलं कर्तव्य आहे। आज एक वृक्ष लावूया, उद्या हजारो श्वास वाचवूया। चला हरित महाराष्ट्राच्या या लोक चळवळीत सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाचा संकल्प कृतीत उतरवूया। आज सलगरे तालुका मिरज इथं ग्रामपंचायत सलगरे व सामाजिक वनीकरण विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक वनीकरण विभाग सांगली यांच्या वतीनं जिल्हा वार्षिक योजना सन 2026 अंतर्गत अटल आनंदवन घनवन प्रकल्प मियावाकी अंतर्गत 12,000 वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी सलगरे गावच्या लोकनियुक्त सरपंच जयश्रीताई पाटील, माजी उपसरपंच रुपाली हरगे, माजी उपसरपंच रमेश चाळके, माजी राज्य आदर्श सरपंच तानाजीराव पाटील, ग्राम महसूल अधिकारी विजया कगुडे, ग्रामपंचायत अधिकारी SY भाते, कौशल्या भोसले, वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण सांगली, वनपाल विश्वास पाटील, वनरक्षक MP शेगावे, वनपाल रेणुका पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र सलगरेचे वैद्यकीय अधिकारी ओंकार ननावरे, अंगणवाडी सेविका गोदावरीबाई लोहार, रेहाना नदाब, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, जिल्हा परिषद शाळा नंबर 1 व 2 चे सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य सुरेश कोष्टी, युवा उद्योजक सुहास कुंडले व इतर ग्रामस्थ उपस्थित होते।